2 पकडले तर उद्याची हजेरी पूर्ण भेटेल, त्यामुळे तुम्ही तयार राहा. त्यासोबत षटकार हॅट्रिकसाठी 2087, चौकार हॅट्रिकसाठी देखील 2087 रुपयांचं पारितोषिक बॅटिंग करणाऱ्या दुंद्रे संघासाठी ही ऑफर आहे. त्यानंतर प्रदीप ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, प्रदीप दादांचा शुभ सन्मान आपण इथे करणार आहोत. आयवा कॅच मध्ये तयार राहा. तुमच्यासाठी परवानगी आणि पहिल्या बॉलवर हा षटकाराला षटकार हॅट्रिक साठी 2087 रुपयाचं पारितोषिक आहे. सेकंड इनकडे आपण ओपनिंग ब्लास्टरच्या भूमिकेमध्ये दुंद्रे गावचा एक अष्टपैलू खेळाडू, दुंद्रे एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, रायगडच्या मुख्य संघामध्ये असेल किंवा रायगडच्या युवा संघामध्ये असेल, ज्या संघाची ज्या खेळाडूची वर्णी लागते तो प्रसन्न पाटीलला आपण सेकंड इनकडे बघतो आणि पहिल्या बॉलवर त्याने षटकार दागले. मॅच मध्ये सुरू झाले तिरंगा दुंद्रे आणि त्यांच्या विरुद्ध खेळत असताना प्रिन्स 11 धाकटा खांदा. पहिला बॉल गोलंदाज सौरभ भगतचा थोडं खराब होता, त्यावर षटकार दाखवला प्रसन्ननं. दुसरा बॉल चांगला बॉल अवे फ्रॉम द बॉडी करण्याचा निर्धार होता, तेवढंच चांगल्या पद्धतीने बॉलला ढकललाय. एक रन या बॉलवर मिळेल. सिंगलनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम सध्या आपल्याला बघायला मिळते. खूप चांगली आणि इम्पॉर्टंट लढत सध्या दोन्ही टीम खेळत आहेत. अगदी बी पोल मधल्या या लढती आज तुम्हाला बघायला मिळत आहेत. प्रिन्स 11 धाकटा खांदा आणि तिरंगा 11 दुंद्रे या दोन टीम मध्ये. याच्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना होणार आहे. आराध्य स्पोर्ट्स तैंबोडे आणि भुंगा 4343 मनस्वी 11 जन्मान उसरली बुद्रुक अशी लढत होणार आहे. आपणही तयार आहात टॉससाठी. मॅचकडे आपण लक्ष केंद्रित करूया. पहिल्या बॉलवर षटकार आला, दुसऱ्या बॉलवर सिंगल आली, परंतु हा बॉल किशोर सिनारेनं मिस केलाय. तो डॉट बॉल इथे येते. कमबॅक केलाय. पहिल्या बॉलवर षटकार आल्यानंतर गोलंदाज सौरभ महत्वाची लढत दोन्ही टीमसाठी. यॉर्कर लेंथ वरील चेंडू थोडा सांभाळून खेळतोय मैदानामध्ये सध्या किशोर सिनारे, कारण 5 षटकांची लढत आहे. एक लॉंग टर्म क्रिकेट तुम्ही खेळू शकतो, पुरेसा वेळ तुम्ही स्वतःला देऊ शकतो सेट होण्यासाठी. आणि वेल सेट झाल्यानंतर चांगली बॅटिंग होते, प्रत्येक बॅटर जाणतो. आणि गोलंदाजी फार महत्वाची लढत, चांगला लढला जाईल असा सामना. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होते. सौरभ भगत किशोरसाठी टर्न केलाय समोरून बॉलला, लेग कटर हा बॉल राहील. आणखी एक डॉट बॉल इथे बघा मिळते. उत्कृष्ट गोलंदाजी सध्या सौरभ करते. पहिला बॉल लेफ्ट हँडेड बॅटर प्रसन्नसाठी होता, तो खराब आल्यानंतर काय अफलातून कमबॅक त्याने केलं. या ओव्हरमध्ये क्रिकेट खेळामध्ये जिद्द फार महत्वाची असते आणि सध्या तो कमबॅकिंग ओव्हर करत असताना दिसलाय सौरभ. गुड बॉलिंग. आणखीन एक स्विंग आणि मिस. काय दमदार गोलंदाजी केली किशोरला. मागील 4 बॉल एका जागेवर शांत उभं ठेवलं, कारण सुरुवातीचे 2 बॉल प्रसन्नने खेळले, त्यावर 7 धावा आल्या आणि त्याच्यानंतर सलग 4 डॉट बॉल आलेले आहेत. पहिलं षटक पॉवर प्लेचं. सौरभने फार चांगली गोलंदाजी केली. 7 धावांचं आहे त्याचं षटक. बघा सांडे पालकर सर हे तुम्हाला समजवत नाही तर यामध्ये काही वॉर्निंग दडलेत. तुम्ही जर 20 मिनिटांमध्ये 4 षटकं संपवली नाहीत तर अंतिम ओव्हरमध्ये एक खेळाडू रिंगणामध्ये येईल, याची दक्षता तुम्ही घ्या. त्यामुळे 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकांसाठी आहेत. गोलंदाजीसाठी अगदी दाखल झालाय सुदाम नाईक, यंगस्टर्स खेळाडू. काय दमदार कामगिरी केली होती सुदामनं. मला वाटतं बीपीएल मध्ये मयूर वाघमारेच्या टीम मध्ये हा खेळाडू होता आणि संघाला तिथे त्याने ट्रॉफी मिळवून देण्यामध्ये मोठं योगदान दिलं होतं. आणि काय दमदार गोलंदाजी केली होती तो सुदाम नाईक. आता गोलंदाजी मार्कवर आलाय. लेफ्ट हँडेड चॅलेंज समोर प्रसन्न पाटीलचं. भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग आलेला आहे, सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. मनपूर्वक आपलं सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आज स्पर्धा अगदी वेळेवर सुरू झाली, त्यामुळे वेळेवर आपण सगळेजण घरी जाणार आहोत. काल शर्यत अड्डा होता, त्यामुळं भरपूर गाड्या आपल्या इकडे येणाऱ्या ते पाठीमागे अडकले होते, त्यामुळे काल उशीर झाला. हरकत नाही, एका दिवस या गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागतात.
त्यामुळे काल जवळपास 4:45 वाजले. सुदाम सज्ज झाले, समोर प्रसन्न पाटील. वेगवान बॉल, चांगला बॉल. उंची बघितली आपण सुदामची तर फार कमी आहे, परंतु क्रिकेट खेळामध्ये उंची नाही तर तुमचा क्रिकेटचा टॅलेंट मापला जातो. हा बॉल डॉट बॉल इथे त्याने डिलिव्हर्ड केलाय. प्रसन्नला आपण सेकंड इनकडे त्यालाही चकवलाय. मागील 5 बॉलमध्ये एकही रन आलेली नाहीये. स्कोरबोर्ड टोटली थांबलाय 7 वर. आई चांगला बॉल सध्या बघायला मिळते. आणखीन एक निर्धाव चेंडू येते. आज आम्ही बघतो एक गोष्ट रीड केली, आज बॅटिंग करणं थोडं कठीण आहे या पिचवर. डॉट बॉल इथे आलेला आहे, लगातार 2 डॉट बॉल. डॉट बॉल इथे खेळानंतर हा बॉल ड्राईव्ह केलाय. धावसंख्येचं टोटल 1 न पुढे चाललंय. बोर्डवर लागते सध्या 8 धावात. चांगली गोलंदाजी सुदाम नाईक यांची. पहिले 2 डॉट बॉल आणि त्यानंतर प्रसन्न स्वतःला कंट्रोल केलं. 1 रन त्या बॉलवर तो पूर्ण करतोय. स्ट्राईक रोटेट करत असताना थोडं शांत क्रिकेट, संयमी क्रिकेट सुरू आहे 2 बॅटरमध्ये. प्रसन्न आणि किशोर यांच्यामध्ये काहीतरी चर्चा सुरू आहे. ते काही आपल्याकडे असलेले अनुभवाचे धडे किशोरला देतात या मॅच मध्ये. कारण सामना सुरू असताना आपल्या एक अनुभवी खेळाडू, त्याचं वय नाही तर क्रिकेटचं टॅलेंट आणि त्याचा अनुभव महत्वाचा असतो आणि जो सातत्यानं आपण घेतला पाहिजे. या अनुभवाचे बोल फार महत्वाचे असतात. सिंगल आले मागील बॉलवर. पहिले 3 बॉल सुदामचे फार चांगले राहिलेत. अपील तिथे लाईटली अपील झाली. आणि क्रिक निर्धाव चेंडू इथे आलाय. थोडं स्ट्रगल सुरू आहे. किशोरचं अजून खातं उघडलेलं नाहीये. 5 बॉल तो खेळाय. स्ट्रगल करत असताना मैदानात दिसलाय. आतापर्यंत मी किशोरला असा बघितलेला नाहीये, कारण आज थोडा वेगळा त्याचं रूप आहे. सो नेहमी आक्रमकतेसाठी ओळखला जातो तो किशोर आज थोडं संयमाने खेळतोय. त्यामुळे तो संयम मला वाटतं त्याला आता तोडावा लागेल, कारण पहिले 5 बॉल त्याने आता डॉट खेळायत. त्यामुळे दडपण वाढते त्याच्यावर. युवा जिगरबाज खेळाडू. क्रिकेट खेळामध्ये जे चूक घडते आपल्याकडून ती विसरायची असते, नव्यानं सुरुवात करायची असते. परंतु गोलंदाजीची स्तुती मी वारंवार करेन. धाकधाकांदाची अपील इथेही झालेली आहे. आणखीन एक चांगला बॉल बघायला मिळतोय. सन्माननीय रमेश पाटील या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत. रमेशजी पाटील, दुधरेगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व. त्यांनी त्यांची प्रेमळ भेट आम्हाला जरूर पाठवले. 501 रुपयाचं आर्थिक सहकार्य, थँक्यू. आज वेगच दिसतोय किशोर, थोडा डबल माइंड मध्ये. क्रिकेट खेळत असताना संकोच हा मनामध्ये नाही पाहिजे. आपण जो निर्णय घेतो तो योग्यच आहे हे आपल्या प्रदर्शनातून दाखवायचं असं. फिल्डिंग लगेच लावून घ्या. 1 मिनिटामध्ये षटक सुरू झालं पाहिजे हे आम्ही तुम्हाला विनंती करू, कारण टाइम इज द मनी. वेळेला महत्व द्या. काफलातून गोलंदाजी केली सुदाम नाईकनं. फक्त आणि फक्त 1च रन खर्च केले या ओव्हरमध्ये. 5 निर्धाव चेंडू डिलिव्हर केल्या. प्रतिम बॉलिंग. जेवढी स्तुती करावी सुदाम नाईक यांची तेवढी कमी आहे. मी अगोदरच उल्लेख केला, संपूर्ण पीपीएल गाजवली मयूर वाघमारेच्या टीम मधून. अफलातून त्याने गोलंदाजी केली. 1 धावेचं हे षटक. तिरंगा धुंद्रे संघ थोडा अडचणीमध्ये, चांगल्या फॉर्मच्या शोधामध्ये. प्रसन्नने एक षटकार जरूर ठोकला, परंतु सुरुवात करणं आणि त्यामध्ये सातत्य राखणं ह्या 2 गोष्टी खेळामध्ये, क्रिकेट खेळामध्ये महत्वाच्या असतात. ते सातत्य टिकलेलं नाहीये. त्यामुळे स्कोरबोर्ड फक्त आणि फक्त 2 ओव्हरनंतर 8 रन तुम्हाला बघायला मिळतील. परंतु आता संयम तोडावा लागेल. असंही म्हटलं जातं ना की जेव्हा आपल्यावर अन्याय होतो तो अन्याय सहन करण्याची एक लिमिटेड सीमा असते आणि त्यानंतर ती चुप्पी, ते संयम तोडायचं असतं. समोरच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड अगदी बघायला मिळाला हा षटकार.
व्हेरी मच डीजे. मच निडेड सिक्स जो प्रसन्न पाटीलच्या बॅटमधून आलाय. क्रिकेट खेळत असताना आपण काय करतो या गोष्टी आपण लक्षात घेतलं पाहिजे. मला वाटतं आज किशोर थोडा क्रॉस अँगलने खेळतो, ज्याला डाऊन द ग्राउंड खेळणं नेहमी आवडतं, त्यामुळे त्यांनी त्याच्या शैलीमध्ये बदल केला पाहिजे. परंतु प्रसन्न पाटील, मी म्हटलं की एक वेळ असे जेव्हा तो चुप्पी, जेव्हा तो संयम सोडायचा असताना आता संयम सोडलाय. आला हा बॅक टू बॅक. जर षटकार हॅट्रिक ठोकली तर पी आर भाई प्रसाद पाटील धुंद्रे यांकडून 2087 जो त्यांचा लकी नंबर आहे, 2087 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल षटकार हॅट्रिक साठी. कॅच वाले आलेले नाहीयेत अजूनही, ते तयार नाहीत वाटतं. 587 रुपयाचं पारितोषिक तुमच्यासाठी आहे. सन्माननीय दीपकजी पाटील धुंद्रेगावचे उद्योजक, त्यांना आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावर या. आपलं हार्दिक स्वागत. अजय नाईक यांच्यावर आक्रमण झालंय प्रसन्न कडून, परंतु हा फटका फसला. फिल्डर डाऊन द बॉल जज करत असताना वेल कॅच आणि ती विकेट इथे आता मिळेल ज्याच्यासाठी हे झालं रचलं होतं बॉलर या ठिकाणी अजयनं. प्रसन्नच्या कैसांत प्रसन्नच्या कैसा अंत झालाय. रन फलक अगदी बघा मिळेल स्कोरबोर्डवर. त्याने चांगला गती देण्याचं काम केलं. जो स्कोरबोर्ड फार शांततेनं पॉज घेऊन पुढे चाललाय. धावसंख्येचं टोटल सध्या 20 वर आपल्याला बघायला मिळतं. गोलंदाज सज्ज झाले सध्या अजय नाईक, याला आपल्याला बघायला मिळेल. चांगली गोलंदाजी तो आता करायला तरी सुरुवात केली. होय, सुरुवातीला थोडा संयम होता, परंतु तो संयम सोडल्यानंतर आता विकेट त्याच्या खात्यामध्ये. नवीन बॅटर आलाय साहिल झाले बॅटिंगसाठी. आणखीन एक डॉट बॉल इथे बघायला मिळतं. आणखी एक निर्धाव चेंडूचे ते सांगता झाले. स्कोरबोर्डवर रन तुम्हाला बघायला मिळतील. एकूण टोटल झालाय 20. एक विकेट त्यांनी गमावलाय. धुंद्रेगावचे उद्योजक सन्मान्य बालू चौधरी यांचं आगमन. त्यांना विनंती आहे या व्यासपीठावर मिस्सामिंग स्ट्रोक स्वतःच्या फॉलो मध्ये झेल टिपण्याची संधी आणि बॅटर साहिल जलीला परतावं लागते. वैयक्तिक 0 वर. आहे तुमचंही सगळ्यांचं आम्ही विशेष कौतुक करू. तुमचंही अभिनंदन. खूप चांगली साथ दिली. तिसऱ्या वर्षामध्ये स्पर्धेच्या पोहोचलोत आणि अजून ही स्पर्धा प्रत्येक वर्षामध्ये अजून मोठी होत चालले. याचं कारण तुम्ही मेहनत करता आणि बरंच काही शिकेत, बरंच काही करायचंय. अजून या स्पर्धेला मोठे करायचंय तुम्हाला. खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही देऊ. गोलंदाज अजय नाईकनं खूप चांगला कमबॅक केला 2 षटकारानंतर. अमर पाटील कॅप्टन आलेत. आई तेवढा चांगला बॉल इथे डॉट बॉल तुम्हाला बघायला मिळेल. 2 षटकार आले, त्यानंतर विकेट आली. विकेट डॉट असं चित्र बघायला मिळालं. बघता बघता पहिला 18 चेंडूचा खेळ संपला आणि सध्या स्कोरबोर्ड थोडा कमी लो आहे. 20 धावांवर 2 खेळाडू बाद.
षटक संपले. पहिल्या ओव्हरमध्ये रन आले होते 7. सेकंड ओव्हर फार नाफितुवली गोलंदाजी केली. सुदाम नाईकनं त्यामध्ये रन खर्च केले. त्यांनी 1. त्यानंतर अजय नाईकनं रन खर्च केले. या ओव्हरमध्ये 12 विकेट घेतल्या 2. आणि सुनील नाईक आले गोलंदाजीसाठी. किशोर मागे जे झालं ते विसरून त्यांना नव्यानं सुरुवात करायची. 2 षटक करून दाखवण्याची वेळ. बॅटच्या टो एंडवर बॉल लागलाय. फायनली खातं उघडलंय. 1 रन इथे बोलेल. दुसऱ्यासाठी निघालेत, नकार दिलाय. बऱ्याच गोष्टी क्रिया घडल्यात सध्या मैदानामध्ये. पंचांनी रेफर केलं थर्ड अंपायर कडे. दुसरी रन कंप्लीट आहे की इनकम्प्लीट आहे चेक केलं जाईल. रनआउट चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग आहे. सेकंड रन कंप्लीट आहे की इनकम्प्लीट याची चर्चा होते. चाचपणी होते खरं तर. डिसिजन पेंडिंग. थोडी वेळ प्रतीक्षा आपण करूया. सुनील नाईक गोलंदाजी मार्कवर आहे. सुदाम नाईक यांचा बंधू. चला सेफली रन पूर्ण केलेले आहेत. या बॉलवर रन मिळतील 2. किशोर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. आता थोडा आत्मविश्वास वाढवतोय. क्रिकेट खेळामध्ये म्हटलं जातं ना, होय बॅटपॅच पाहिल्याशिवाय चांगला अगदी तुमच्यासाठी चांगला वेळ येत नसतो. आयुष्यामध्ये जे वाईट घडलं ते विसरून जायचं असतं. नव्यानं सुरुवात करायची असते का किशोर. हा फुलटॉस त्याच्यासाठी होता. हा तोफा होता, परंतु नाही त्याला कबूल करता आलं. फिल्डर डाऊन द बॉल. वेल जज अँड वेल कॅच. बॅटेड आउट. किशोरच्या केसचा अंत झालाय. नवीन बॅटर आता मैदानात दिसला बॅटिंगसाठी अजय जले. नंबर 5 5व्या क्रमांकावर हा खेळाडू आलाय. थोडं लो स्कोर अगदी बोर्डवर आहे, परंतु वेळ अजूनही गेलेली नाहीये. 10 बॉलचं सत्र बाकी आहे. 10 बॉलमध्ये कमीत कमी जरी इथूनही 25 रन जरी आल्या ना, तर एक चांगलं फायटिंग टोटल बनू शकतं. परंतु सध्या होय क्रिकेट खेळामध्ये जो चांगला करतो त्याची स्तुती होते. प्रिन्स 11 धाकटा कांदा संघानं फार चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे या स्पर्धेमध्ये. सुनील नाईकचा बॉल खराब बॉल. पंचांनी सांगितलंय वाईड बॉल आणि निघून चालला लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप. नशिबाचा पंजा. वाईट +4 5 धावा मागे बॉलवर आलेत. यावेळेस प्ले डाऊन झाले. बॅटर आउट होत आहेत. परतावा लागेल अजय जलेला. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत. 6व्या क्रमांकावर प्रवीण सिनारी हे बॅटिंगसाठी आलेत. यंदा नेहरूदुंदर विभागातील पहिली डे स्पर्धा कुठे घडली असेल तर ती तिरंगा चषकाची दुंदरी गावामध्ये आपण पार पाडली. आणि अगदी बॅटिंगसाठी मैदानामध्ये प्रवीण सिनार आलेत. 6व्या क्रमांकावर बॅटर मैदानामध्ये आलाय.
जबाबदारी भरपूर आहेत त्याच्या खांद्यावर आणि ते पार पाडावे लागतील. आणि हा फुलटॉस पाठवला बॉलला प्रेक्षक दीर्घामध्ये. बिग हिट षटकार. करताना प्रवीण आलेला सुरुवात केली. आई बॉल सोडून दिला आणि आई बॉल चालला पाठी. काय करतोय गोलंदाज सुनील नाईक. अजून एक वाईड आणि अजून एक फोर. 22चा 10 धावा एक्स्ट्रा आलेत. अजून एक पंजा. WTC कॅमेरामॅन जेव्हा तुम्ही षटकार कव्हर कराल तेव्हा पूर्ण कव्हर करा, जेणेकरून एखादा अवकाश पकडला तर तो दिसू शकेल. कारण PR भाई प्रसाद पाटील साहेब दुंद्रे यांच्याकडून 587 रुपयाचं पारितोषिक त्याच्यासाठी आहे अवकाशसाठी. आतापर्यंत एकही पकडलेला नाहीये. फार मोठं राहिलंय षटक. आता प्रॉफिटेबल ओव्हर कमबॅक झालंय टीम दुंद्रेचं, कारण 10 एक्स्ट्रा रन आले त्या ओव्हरमध्ये 38. हा चांगला बॉल अगदी आपण बघू शकता. सबमरीन डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर बॉल पूर्ण लो राहिला. तेच सांगतोय प्रवीणी, कारण या सर्व समस्या आज सगळ्यांना राहिल्यात. काल अजिबात नव्हतं असं काही. काल वाटतच नव्हतं की क्रिस इतकं रंग बदलतोय, पण तो आज अचानक पिचनं देखील आपला रंग बदल. बॉल स्किट होतोय त्यामुळे डीप राहतोय. आणि सध्या स्कोर बोर्ड 38 धावांवर तुम्हाला बघा मिळेल. षटक लांबलेलं सुनील नाईक यांचं बघा मिळेल. हा फटका टोलवला इनफिल्डच्या वरून केला. बॉल चला डीप मध्ये. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, एक्स्ट्रा कव्हर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी हा शॉट. संकट मोचक ही फलंदाजी. आणखीन एक चौकार. ॲडव्होकेट सूरज म्हात्रे साहेब खांदा यांना आपण बघतोय सध्याचे मॅच मध्ये इन आहेत. आणि आमचे ॲडव्होकेट शांताराम बडेकर यांचे ते परम मित्र आहेत. त्यांनी शुभेच्छा दिलेत. मॅच कडे आता लक्ष आपण केंद्रित करूया. 22 धावांचे षटक आले, त्यामुळे दुंद्रे संघ आता भरारी घेतो. एक नवीन प्रेरणा, नवीन संजीवनी त्यांना मिळाली आहे. 42 धावांवर संघ पोहोचलाय. चला टॉस साठी दाखल व्हायचंय. नेक्स्ट मॅच मध्ये दोन्ही कॅप्टनला मी विनंती करेन. यानंतर तुम्हाला पहिल्या फेरीतील अंतिम लढत बघायला मिळेल. सामना होईल आराध्य स्पोर्ट्स टेंबोड आणि भुंगा 4343 मनस्वी 11 जानमान उचरली बुद्रुक. काय बदल असेल तर आम्हाला सांगा. थोडे बदल आहेत. I11 कोण आणि उसरली बुद्रुक अशी लढत यानंतर होणार आहे. दोन्ही कॅप्टन जॉईंट व्हा. थोडे बदल होते. माझ्याकडे थोडा जुना लॉट आहे जेव्हा ते दाखल झाले. काय होतं कधी कधी असं. फटका आई चांगला आहे, परंतु पाठीमागे फिल्डर जेलवर आलाय. निसटल्या हातातून बॉल चालला पाठीमागे. वळून पाहिलं, उचललं, थ्रो केलं, तोपर्यंत पूर्ण केलं जातील 2 रन. अमर आहेत मैदानामध्ये. स्कोरबोर्ड सध्या 44 वर तुम्हाला बघायला मिळतं. कॅप्टन अमर, कॅप्टन कुल त्याला बनावे लागेल आणि कॅप्टन इनिंग त्याला साकारावे लागेल. स्कोर बनलाय डॉक्टर कांदा सगळ्या पहिल्या 3 षटकांमध्ये काय गोलंदाजी केली, परंतु मागचं षटक मागड होतं हवेत खेळत. खराब फिल्डिंग. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. मच निडेड 6. वाटत होतं 35 रन बनतील की नाही, आणि आता पाहता पाहता अर्धशतक पूर्ण झालंय. तिरंगा दुंद्रे संघाचं 50 रन कंप्लीट. अचानक रंग बदलले, दिशा बदलली, वातावरण बदललं आणि स्कोरबोर्डला
रन देण्याचं काम केलं. ते आलेले 2 एक्स्ट्रा वाईड वर चौकार, जिथे 10 रन एक्स्ट्रा आले. आणि त्यानंतर प्रवीणने ठोकलेला एक षटकार चौकार, आणि आता त्याला पाहून अमर देखील आपली कामगिरी करतोय. आणखीन एक वॉटर बॅटिंग एंड इज वेल, टॉप क्लास शॉट, षटकार. ठोकली तर पी आर बाई प्रसाद पाटील धोंद्रे यांच्याकडून 2087 रुपयाचं पारितोषिक. धोंद्रेकर आता खुश झाले. 56 धावा बोर्डवर लागते. दप्तक 56 फायटिंग टोटल उभारलाय ऑन बोर्डवर. शॉर्ट बॉल होता, आक्रमण त्यावर केलाय, परंतु पाठीमागे फिल्डर आहेत, उचलून थ्रो करतील. 1 रन या बॉलवर पूर्ण केली जाईल. धावसंख्येचं टोटल सिंगलला पुढे चाललंय. 57 धावा या फलकावर. धुंद्रेचे प्रेक्षक शांत होते, अजिबात त्यांचा आवाज नव्हता. अरे धुंद्रेवाले कुठे आहेत, आवाज द्या. आता कसा आवाज येतोय, कारण क्रिकेट खेळच असा आहे. सध्या मैदानामध्ये आपण बघू शकता स्कोरबोर्डवर धावा लागलेत 57. काय गोलंदाजी केली होती पहिल्या 3 षटकामध्ये, परंतु एक क्रिकेट आहे. बॅकफुटला जात असताना पंच केल्या बॉलला दिशा देण्याचं काम केले प्रवीण सेनारे. या क्षणाला सिंगलही चालेल सांगतायत. 1 रन स्कोरबोर्ड पुढे चाललाय. गोलंदाजी मार्कवर अंतिम षटकामध्ये आपण जितेंद्रला आपण बघतोय. आतापर्यंत या ओव्हरमध्ये 16 रन आलेले. स्कोरबोर्डवर धावा लागले ते 58, 58. चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंमध्ये अगदी बघायला मिळाली. स्कोरबोर्ड फायटिंग टोटल आलाय. खांदाकडे देखील एक चांगली बॅटिंग आहे ही धोंद्रे संघ जाणतो, आणि त्यासाठी एक टोटल तेव्हा हवा होता. हेलिकॉप्टर लुक दिलाय. तर बॉल चालले पाठीमागे फिल्डर 1 रन बनले. दुसरीसाठी वेगाने निघाले आणि पोहोचलेही. 2 रन पूर्ण होते त्या बॉलवर. 2 धावेनं हे पहिलं सत्र जे आता संपलंय. बरेच चढ उतार या पहिल्या सत्रामध्ये आले. पहिल्या 3 ओव्हरमध्ये आपण बघितलं तर फक्त 20 धावा बोर्डवर होत्या, आणि नंतरच्या या 2 ओव्हरमध्ये भरपूर धावांची लयलूट झाली, आणि जवळपास 40 धावा या मागील 2 ओव्हरमध्ये आलेत. एक मोठा स्कोरवर उभा राहिला. त्यामुळं भरपूर चुका झाल्या. सुनील नाईकचं ते षटक, जितेंद्रचं षटक भरपूर महाग पडलंय टीम प्रिन्स 11 धाकटा खांदासाठी. टाळ्यानं स्वागत होते. तर सन्मानाकडे आपण बोलूया. सन्माननीय उद्योजक सन्माननीय बालू चौधरी साहेबांचा शुभ सन्मान आपण इथे करतोय. त्यांना मी विनंती करेन की आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी या. मी सन्माननीय शांताराम बेडेकर साहेबांना मी विनंती करेन की आपण या. शांताराम बेडेकर यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होते. विकी आलाय उसरली संघाकडून. कॅप्टन आई 11चे कॅप्टन या. कोण संघाचे कॅप्टन? मान्यवरांचे शुभ सन्मान आपण करतोय. मान्यवरांचा आदरातिथ्य शुभ सन्मान आपण इथे घेतोय. धन्यवाद साहेब, आपण आलात. शेट तुम्ही तुमचं नक्कीच मोठं योगदान दिलं, त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. मी शांताराम बेडेकर यांना विनंती करेन की आपण थांबा. त्याच्यानंतर आपण पुढचा सन्मान काही घेतोय. ॲडव्होकेट शांताराम बेडेकर यांचा आपण शुभ सन्मान इथे करतोय. मी त्यांना विनंती करेन की आपला सन्मान आपण स्वीकारावा. आई 11 कोण संघाचे कॅप्टन जॉईंट व्हा टॉससाठी. बुंगा बैलाचे मालक विजयजी पाटील धोंद्रे यांचं व्यासपीठावर आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. उसारी संघाचे ते आज पुरस्कर्ते देखील आहेत. या आपण व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत.
चला खूप चांगलं संपूर्ण या शृंखलेचं दमदार आयोजन 40 प्लस मास्टर्स दोंदराई तुमचं विशेष कौतुक मी करेन कारण भरपूर सपोर्ट तुम्ही या स्पर्धेमध्ये आयोजक म्हणून तर आहातच तुम्ही आणि खूप मेहनत तुम्ही घेतायत तुमचं विशेष कौतुक. चला पहिल्या सत्रामध्ये आपण आई 11 कोण सांगायचे कॅप्टन अजून जॉईन झालेले नाहीयेत प्लीज कारण उसरलीचे कॅप्टन ते आलेत. खेळाच्या दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय. बोले आपण दुसऱ्या सत्राकडे आणि ऐकूया आमचे सन्माननीय दीपक दादा फडके सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. एक ग्रेट ऑलराऊंडर कारण कोणती कला नाही त्यांच्या अंगामध्ये असं मोठा प्रश्न आहे. ते उत्कृष्ट गणेश मूर्तिकार आहेत. ते गणेश मूर्ती घडवतात पेंटिंगही करतात. त्यासोबत एक उत्कृष्ट आयोजक आहेत. ते उत्तम पंच आहेत उत्तम कॉमेंटेटर आहेत उत्तम स्कोरर आहेत प्रीत स्पोर्टचे ओनर आहेत. अजून काय बाकी आहे. चला या दीपकजी फडके त्यांच्याकडे आपण वळतोय. तर चला विनंती असेल उसरली संघाचा संघनायक उपस्थित झालाय. विनंती असेल I11 कोण टीमचा संघनायक इंडी विभागाची नियमावली जर पाहिली इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं हे अनिवार्य आहे आणि त्यासाठी कोण टीमच्या संघनायकाला विनंती असेल अनिकेतला की आपण टॉससाठी त्वरित संपर्क साधा. सलामीची जोडी मैदानामध्ये 5 षटकामध्ये धावा जमवल्या गेल्यात. 60-61 धावसंख्येची गरज आहे. एकंदरीत जर पाहिलं तर 12.20च्या सरासरी धावा जमवायच्या आहेत. WTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. राहुलजी उलवेकर आणि त्यांची संपूर्ण टीम या स्पर्धेला लाईव्ह टेलिकास्ट करीत असताना हंसिका डीजे अश्विन भोपी रेडकर यांच्या समेत जोडले जातील आणि समालोचनामध्ये अमित म्हात्रे पाजी जोहे आणि त्यानंतर उत्कृष्ट मराठी समालोचक आणि PPL चे एक उत्कृष्ट आयोजक वैभव भोपी या ठिकाणी पाहायला मिळतील. गोलंदाज मार्कवरती पहिली षटक फेकतो. प्रसन्नाचा वेगवान षटक. वेगवान चेंडू फेकणं ही ज्याची ओळख राहिली आहे. रायगड एक्सप्रेस इंडी विभागामधील एक गुणवान खेळाडू. लगातार 2 विकेटसाठी पारितोषिक असेल. PR भाई यांच्या वतीनं 1000चं पारितोषिक 1087 रुपयाचा पारितोषिक आहे. हा त्यांचा लकी नंबर तुम्हाला पाहायला मिळतोय. प्रसन्नाचा हा चेंडू वेगावरती स्वार झाला त्यानंतर चेंडूला फक्त दिशा दिली. लिप स्क्वेअर लेगला चेंडू वेगाने जातोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील पण तो चेंडू जाईल सीमा पार चौकार. डीजे सलामीचा फलंदाज मैदानामध्ये सुदाम नाईक 2 चेंडूमध्ये 4 धावांचं योगदान दिलंय. नॉन स्ट्रायकरमध्ये जितेंद्र घरत अर्थात बालू या नावानं परिचित असणारा खेळाडू. अगदी JPL सारखी स्पर्धा देखील या खेळाडूने खेळली. तो नॉन स्ट्रायक इनवरती फलंदाज मयूर फडके बोनशेट यांच्या वतीने देखील खांदा टीमला आणि तिरंगा दुंद्रे टीमला या आयोजनाला शुभेच्छा. त्यांचं देखील आपण करूया वेलकम. गोलंदाजी मार्कमध्ये प्रसन्नचा पहिल्या चेंडू डॉट गेला त्यानंतर मात्र बॉडीला बॅलन्स केला आणि त्यानंतर हा लागलेला दमदार चौकार. वेगवान चेंडू दिशा दिली क्षेत्ररक्षक तैनात मिसफील्ड खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. श्रीराम क्षेत्ररक्षक हर्षल बघत होता. खराब क्षेत्ररक्षण गेलं. अगदी चेंडूवरती वेगाने जाण्याचा प्रयत्न राहिला आणि त्या ठिकाणी चौकार मिळाला. 8 धावा धाव फलकावरती. मैदानाच्या चारही बाजूनं दुंद्रे संघाला सपोर्ट करण्यासाठी दुंद्रे पाडा आणि दुंद्रे गावातील सर्व प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित आणि पहिल्या चेंडू डॉट त्यानंतर 2 चेंडूमध्ये 2 चौकार. सुदाम नाईकची फलंदाजी. वेगवान चेंडू दांडी वाकवली. क्लीन बॉल त्रिफळाची पहिला आदरा बसतोय प्रिन्स 11 खांदा टीमला.
लाभाचा विचार करत नाही. पहिले तुम्हाला विचारतो तुमच्याकडे जमीन किती आहे, तुम्हाला नोकरी कोणती आहे आणि मग नवरा केला जातोय. गोलंदाजी मार्कवरती या ठिकाणी प्रसन्नाचे सुंदर षटक. यंग स्टार तिरंगा दुंद्रेकडून माथेरानवरून शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. कारण ज्या सामन्यामध्ये प्रसन्न खेळत असतोय त्या स्पर्धेला आवर्जून सर्व पाहत असतात. कारण वेगवान गोलंदाजी करणे ही ज्याची ओळख राहिली प्रसन्न पाटील. अगदी 2 चौकार आल्यानंतर काय कमबॅक राहिलंय. 61 धावांचा पल्ला गाठायचा आहे. या षटकामध्ये सूरज म्हात्रे नौका खेळाडू मैदानामध्ये एक शिक्षित व्यक्तिमत्व म्हणून याच्याकडे पाहिले जाते. आणि यावेळेस मात्र कशा प्रकारे कामगिरी. डिफेन्सिव्ह क्रिकेट हलक्या हाताने दिशा दिली. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आलाय. तत्पूर्वी संधी होती एक धाव घेण्याची. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 9 या आकड्यावरती. 61 धावांचा पल्ला गाठायचा आहे. 9 धावा धावफलकी लागल्या गेल्यात. 5 षटकांसाठी 5 गोलंदाज ही एक महत्त्वपूर्ण निर्णय आयोजकांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. एक चांगली नियमावली तुम्हाला पाहायला मिळतो नेतृत्व विभाग कमी असोसिएशनच्या मान्यतेनं. आणि एकंदरीत जर आपण पाहिलं 2 चौकारानंतर गुड कमबॅक प्रसन्न पाटील. पुढील चेंडू फेकतोय. वेगवान चेंडू अगदी टेकअप होतोय आणि चेंडू पडल्यानंतर वेगाने यष्टीच्या हातामध्ये गेलाय आणि पंचांचा इशारा येतो की पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. आणि पहिल्या षटकामध्ये धावफलकामध्ये धावा लागल्या गेल्यात. 9 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. पुढील सामन्याचा टॉस केला जातोय. विलासजी सिनारे साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच माफ करा टॉस केला जाईल. एकंदरीत एकीकडे उसरली आणि त्यांना फाईट करेल कोण या 2 संघामध्ये नाणेफेक. ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. चांगले योगदान या स्पर्धेला आपण पाहताय. दुंद्रे गावातील सर्व ग्रामस्थांचं लाभलेलं योगदान आणि इथून मात्र 3ऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न होताना तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती आल्या संघाचा संघनायक अर्थात अमर पाटील. अनेक वर्षे या संघाची धूर आपल्या खांद्यावरती सांभाळली आणि त्यानंतर मात्र जर आपण पाहिलं तर या संघाला एक चांगल्या प्लॅटफॉर्मवरती नेण्याचं काम केलं अमरनं. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं सूरज म्हात्रे स्ट्राईकमध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल. त्यानंतर जर आपण पाहिलं उसरली संघाने नाणेफेक जिंकले. जो काही निर्णय असेल त्याची अंमलबजावणी त्वरित मैदानामध्ये करा. अमर पाटील गोलंदाजीवरती आलाय. 9 धावा धावफलकावरती. एक बाद ही धावसंख्या प्रिन्स 11 धाकटा खांदा संघाची. अगदी देखना फटका एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात एकदा पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक हळूवारपणे चेंडूवरती आला आणि इथून मात्र फलंदाजानं इशारा केलाय. एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट केलं आणि एका 2 धावेने संघ जाऊन पोहोचला 11 या आकड्यावरती. येणार चेंडू 23 आणि 50 समीकरण मैदानामध्ये. 23-50 समीकरण मैदानामध्ये एक दमदार बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. कारण क्रिकेटची अनेक मैदानं गाजवणारा संघ कोणता असेल तर प्रिन्स 11 खांदा संघ. या 2025-26 हंगाम या संघाने गाजवलंय. आणि त्यानंतर जर आपण पाहिला तिरंगा दुंद्रे संघ देखील जाणतोय की या संघाला नमवण्यासाठी विकेट मिळवणं गरजेचं असेल. ऑफस्टिक वरती चेंडू फेकला जातोय. अचूक लाईन लेन आणि शरीरापासून दूरवरची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अमर पाटीलच्या माध्यमातून करण्यात येतोय आणि हा चेंडू डॉट फेकला गेलाय. येणार चेंडू 22-50 समीकरण. 11 धावा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. अगदी लाल माती या संपूर्ण मैदानामध्ये तुम्हाला पाहायला मिळते आणि जणू काही महाबलेश्वरचं हे थंडीचं ठिकाण तुम्हाला पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक येतो प्रसन्न. साधा सोपा झेल झालाय भूमीला दान. एका झेलाची किंमत तुम्हाला मोजावी लागेल. डीजे मास्टर झेल सोडलाय याकडे देखील लक्ष असू द्या. आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती. जितेंद्र घरत आता बालू या नावाने परिचित असणारा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. आक्रमकता ही ज्याची ओळख राहिली. या सामन्यामध्ये कशा प्रकारे खेळ करेल. अगदी दिशा दिली. मिड विकेटला चेंडू येतो. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. हे दुसरं षटक पॉवर प्लेचं तुम्हाला पाहायला मिळते. आणि एकंदरीत जर आपण पाहिली तर 61 धावांचा पल्ला गाठत असताना पहिल्या 2 षटकामध्ये दमदार गोलंदाजी राहिली आहे तिरंगा दुंद्रे टीमची. पण फलंदाजी मात्र तेवढीच दमदार करावी लागेल खांदे टीमला. एकीकडे सूर्य एकीकडे जितेंद्र गर्दी जोडी मैदानामध्ये. हा चेंडू हलक्या हाताने दिशा दिली. डीप लॉंग आपला चेंडू जातोय. प्रसन्न वेगाने चेंडूवरती आला परंतु क्षेत्ररक्षण झाले खराब आणि 2 धावा देखील मिळतील.
2 धावेने संघ धावून पोहोचलाय 16 या आकड्यावरती. 16 धावा धावफलकावरती या षटकातील एका चेंडूचा खेळ बाकी असणारे अद्याप 19 चेंडू 45 समीकरण आहे. एक चांगला सामना पाहायला मिळेल कारण हा चेंडू निर्णायक असणार आहे. या चेंडूवरती अपेक्षा करीत असेल धाकटा कांदा संघ की चौकार किंवा षटकार येईल का, परंतु तिरंगा धुंद्रे संघ विचार करत असेल की हा चेंडू डॉट फेकला जाईल का. एक महत्वपूर्ण लढत मैदानामध्ये. हा चेंडू सरळ हाताने खेळलाय स्ट्रेट हिट. रमेश सचिन तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा हा फटका आणि अंतिमच्या चेंडूवरती आलाय चौकार आणि 4 धावेने संघ धावून पोहोचलाय 20 या आकड्यावरती. जर आपण पाहिली धावा 20 लागल्यात. येणारे चेंडू असतील 18 आणि गरज 41 धावसंख्येची. षटक फेकणारी सज्ज असेल. गोलंदाजी मार्कवरती सार्थक पाटील. अगदी कमी वयामध्ये तिरंगा धुंद्रे टीम मध्ये खेळण्याचं ज्याला भाग्य लाभलं आणि त्या गोलंदाजीच्या जोरावरती या टीमला अनेक सामने जिंकून देणार हा युवा यंगस्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. परंतु फलंदाजीमध्ये सूरज म्हात्रे नॉन स्ट्राईक मध्ये खेळणारी सज्ज असेल आणि जितेंद्र घरत एक दमदार फलंदाजी राहिली जितेंद्रची, ज्याने 4 चेंडूमध्ये 8 धावांचं योगदान. 200च्या स्ट्राईक रेटनी फलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. परंतु सूरज म्हात्रेला देखील तशी फलंदाजी करावी लागेल. या षटकाचा आपण विचार केला तर मिलिंद सिन्हारे देखील या टीम मध्ये आपण पाहिलाय. परंतु बरेच मॅचेस मध्ये जर आपण पाहिलाय वैभव पाटीलला गोलंदाज दिसत नाहीये. अनेक शेवटचं स्लॉगवरचं षटक ज्याचा मी नेहमीच पाहिलंय. अगदी ब्लॉक होलचं चेंडू फेकणं ही ज्याची ओळख राहिले. गोलंदाज सार्थक आपटी बार चेंडू अगदी परफ्यूम डिलिव्हरी. चेंडू पडलाय नंतर थोडासा टेकअप झालाय. पंचांचा इशारा होतो की हा चेंडू अवांतर फेकला गेलाय. अवांतर चेंडूची फेकी तुम्हाला पाहायला मिळाली. पण सँडी पालकर सरांचा इशारा आलाय की हा चेंडू अवांतर फेकला गेला आणि एक अतिरिक्त बाउन्स कोट्यामध्ये तुमचा समाप्त झालाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचला 21. 21 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 18. 40 समीकरण मैदानामध्ये. हा चेंडू सुरेख गोलंदाजी. काय वेग, काय अचूक टप्पा आणि लाईन लेंथ वरती चेंडू फेकला जातोय. चेंडू जाईल डाट. येणारे चेंडू 17 आणि 40 समीकरण. 17-40 समीकरण मैदानामध्ये. वेगाने गोलंदाजी करणं ही ज्याची ओळख राहिली. हो, घरच्या मैदानामध्ये खेळत असताना तिरंगा धुंद्रे संघ पाहतोय. कारण हे मैदान जर आपण पाहिलं अगदी बैलगाड्या शर्यती आणि तिथून मात्र अगदी मधोमध असणारे मैदान आणि या मैदानामध्ये सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 21 धावा. वेगवान चेंडू. पंचांचा इशाराला हा चेंडू नो आहे आणि एक धाव पूर्ण दुसरीसाठी प्रयत्न केला जातोय आणि 1+1 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 23. 23 धावा धावफलकावर. अगदी फ्रंट फूटचा नो अगदी फार कमी आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जर तुमचा रनअप चुकला ना तर त्या ठिकाणी त्याचा परिणाम देखील भोगावा लागतोय. उघड्या डोळे पहा नीट. चेंडू आहे फ्री हिट. जी कोणी शेकोटी पेटवले त्याला विनंती असेल की आपण शेकोटी विजवा. जर आपल्याला थंडी सहन होत नसेल तर आपण घरी जाऊन मॅचचा आनंद घ्या. कारण धूर मैदानामध्ये आला तर क्रिकेट खेळताना खूप सारे अडथळे निर्माण होतात. त्यामुळे त्यांना विनंती असेल की आपण शेकोटी विजवा. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज असेल. फ्री हिटचा हा चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. सार्थक पाटील गोलंदाजी मार्कवरती पुढील चेंडू फेकण्याची सज्ज असेल. हा चेंडू देखील लेफ्ट स्क्वेअर लेगला झेल पकडण्याची संधी. फ्री हिटचा चेंडू एकदा पूर्ण आणि एका धावेवरती समाधान मानावं लागेल फलंदाजांना आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला 24 या आकड्यावरती. ज्या 61 धावांचा पल्ला गाठायचा आहे त्या दिशेने वाटचाल करताना संघ तुम्हाला पाहायला मिळतोय आणि एकंदरीत जर आपण पाहिलं काय दमदार कामगिरी राहिली या टीमची. 16 चेंडू 37 धावसंख्येची गरज आहे. टाइम अलर्ट तुम्हाला पाहायला मिळतोय. चांगलं योगदान आपण पाहिलं. परंतु एकंदरीत जर आपण पाहिलं हे षटक फेकत असताना सार्थक पाटीलचं एक नो चेंडू त्यानंतर कमबॅक. हा चेंडू ऑफस्टिकच्या अगदी जवळून जातोय. बॅटिंग टीमचा जर आपण पाहिलं सूरज म्हात्रे अशभूत नजरेने पाहत बसलाय. बॅटिंग टीमचा हा रिव्ह्यू असेल.
अवांतर चेंडू चेक केलं जाईल. आमचा SP पॅनल जर पाहिलं, सुनील तांडेल सर असतील, सत्यवान काकडे सर असतील आणि संदीप सँडी पालकर केवाले ही पंचांची भूमिका साकार करीत असताना 11 कोण आणि जहनमान उसरली यांच्यामध्ये रंगणार हा सामना. अगदी लाईन लेन जर पाहिली या ठिकाणी चेक केली जाते. सर्व खेळाडूंच्या नजरा या चेंडूवरती असतील. कारण महत्त्वपूर्ण लढत आहे आणि एकंदरीत जर आपण पाहिला हा निर्णय तुमच्यापर्यंत थोड्याच वेळामध्ये येईल. कारण चेंडू पडलाय कुठे, अगदी पडून चेंडू टेकअप कुठे झाले हे सर्व पाहणी करत असताना पंच आणि इथून मात्र पंचांचा इशारा येतोय की या ठिकाणी नक्कीच पाहिले जाईल WTCच्या माध्यमातून. कारण वेगाने चेंडू फेकणं ही सार्थकची ओळख राहिली आहे. आणि हा जर आपण चेंडू पाहिला तर एकंदरीत फेअर डिलिव्हरी आणि रिव्ह्यू गमावलाय. कारण चेंडू पाहिल्यानंतर मला वाटलं होतं परंतु पंचांची प्रतीक्षा करणं खूप गरजेचं आहे. कारण क्रिकेटची न्याय देवता, क्रिकेटला सर्वात जवळून पाहत कोण असेल तर ते पंच आणि पंचांच्या निर्णयाचा आदर करणं हे देखील खेळाडूंचं परम कर्तव्य. अनेक वेळा क्रिकेटची देवता सर रमेश तेंडुलकर यांना अनेक वेळा बाद नसताना बाद दिलं, परंतु त्यांनी कधी पंचांवरती उंगली उचलली नाही. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कमध्ये सार्थक. हा वेगवान चेंडू फेकला गेला, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली, आपल्या उंचीचा परिपूर्ण फायदा उचलतोय प्रसन्न पाटील आणि या वेळेस फलंदाज बाद झालाय सूरज म्हात्रे. फलंदाज बाद झालाय सूरज म्हात्रे. नौका खेळाडू मैदानामध्ये अजय नाईक. आणखीन एक दमदार खेळाडू या टीमचा. पण प्रसन्नाने जे षटक हाताळलं ना पहिलं, त्या षटकामध्ये धावा आल्या 9 आणि सर्वात महत्वपूर्ण सफलता मिळाली सुदाम नाईक सारख्या खेळाडू बाद करण्यामध्ये यश आलं. संघातील प्रमुख लीड करणारा हा खेळाडू तो बाद झाल्यानंतर सूरज म्हात्रे बाद झाला आणि यावेळेस मात्र संपूर्ण मदार असेल जितेंद्र घरत आणि अजय नाईक यांच्यावरती. गोलंदाज सार्थक चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. वेगवान चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर सामना प्रेक्षकांना पाहायला मिळाले. पुढील लढत देखील तुमच्या समोर येईल. खूप मोठ्या संख्येने प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत असताना वेगवान गोलंदाजी राहिली सार्थकची. पंचांचा इशाराला हा चेंडू डॉट फेकला जातोय आणि एकंदरीत जर आपण पाहिले या षटकामध्ये चेंडू फेकले गेले टोटल 7, त्यामध्ये एक नो आणि एक वाईट. अद्याप एका चेंडूचा खेळ बाकी असेल. सार्थकला असं वाटलं होतं की षटक समाप्त झालंय. चेंडू 7 फेकल्यात परंतु त्यामध्ये 2 चेंडू एक्स्ट्रा फेकले गेलेत, हे देखील विसरून चालणार नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा लागल्या गेल्या आता 24 धावा धावफलकावरती. एक चांगली गोलंदाजी राहिली आहे सुरुवातीच्या 3 षटकामध्ये हा संघाची. येणारे 2 षटक कशा प्रकारे फेकले जातील याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. अनेक वर्षानंतर संघामध्ये पुनरागमन दांडी गोल. फलंदाज बाद. सार्थकला मिळेल दुसरं यश आणि संघाला बसलेला हा तिसरा झटका प्रिन्स 11 खांदे संघाला आणि एकूण धावफलक धावा लागलेल्या 24. फलंदाज बाद झाले 3. नौका खेळाडू सुनील नाईक अजय नाईक ही जोडी नाईक बंधूंची मैदानामध्ये. धावफलकावरती विचार केला 24 धावा धावफलकावरती लागल्यात. येणारे चेंडू असतील समीकरण जर आपण पाहिलं 12 चेंडू 61 धावांचा पल्ला गाठायच्यात. 24 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 37 धावसंख्येची गरज आहे. मिलन सिनारे गतवर्षीय खेळाडूचं आपण पुन्हा एकदा पुनरागमन पाहिलं. वेगवान गोलंदाजी करणं ही ज्याची ओळख राहिली आणि दुंदरे गाव म्हटलं की अगदी गावाच्या बाहेर प्रत्येकाचा एक फार्म हाऊस आहे. मिनी लोणावळा म्हणून या गावाला संबोधलं जातंय. परंतु सॅटर्डे संडे कोणाचाही खाली मिळत नाही.
प्रत्येकाचा फार्म हाऊस बुक असतो, एक चांगला उद्योग व्यवसाय या गावामध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. धुंद्रेपाडा असेल, धुंद्रा असेल, त्यानंतर शिवणसे असेल, या विभागामध्ये अनेक फार्म हाऊस आपण पाहताय. आणि ज्यामध्ये मिलन सिनारेंचा फार्म हाऊस असेल, अमरचा फार्म हाऊस असेल, सचिनचा फार्म हाऊस असेल, एक अगदी अल्प दरामध्ये खूप चांगले फार्म हाऊस यांचे उपलब्ध असतात. गोलंदाज या ठिकाणी मिलन सिनारे गोलंदाजी मार्कवरती. स्लोवर चेंडू फेकला गेलाय आणि त्या एंडनी जर गोलंदाजी आपण पाहिली तर चेंडू पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय आणि इथून चेंडू येईल. पंचांचा इशारा लेग बॅचच्या स्वरूपामध्ये एक धाव. एका धावेने संघ धावून पोहोचलाय 25 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 11 आणि 36 गरज. 11-36 समीकरण मैदानामध्ये. पंचांची कवायत जर आपण पाहिली तर सत्यवान काकडे सर एक चांगली मेहनत घेत असताना त्यांना सवय झाडूची आणि एकंदरीत जर पाहिलं संपूर्ण लक्ष असतो, अगदी अचूक निर्णय देणं ज्यांची ओळख आहे. आणि दुसरीकडे सँडी पालकर व्हायब्रेशन पंच. आता आपोआपच खालून वरती व्हायब्रेशन होतील कारण थंडीच तेवढी लागते सँडी सर. गोलंदाज मिलनचा हा चेंडू बॅटच्या मधोमध आलाय. मिड विकेटला क्लिअर करत चेंडू जाईल सीमा पार. षटकार संघ जाऊन पोहोचलाय 31-31 आकडे. पहिल्या चेंडूवरती आला जर आपण पाहिली लेग बॅच सर्वमध्ये एक धाव. त्यानंतर आला हा षटकार सुनील नाईकच्या बॅटमधून. 30 धाव संख्येची गरज आहे. 10 चेंडू 30चं समीकरण. मोठे फटके रोखावे लागतील कारण मागच्या लढतीमध्ये देखील दुसऱ्या लढतीमध्ये वेगा संघाने 2 षटकामध्ये 30 धावा खर्च केल्या होत्या, हे देखील विसरून चालणार नाही. हा चेंडू देखील शॉर्ट अँड पुलचा फटका सक्सेसफुल. सर्वांना एकत्रित व्हावं लागलं धुंद्रे टीमच्या या गोलंदाजांना आणि पंचांचा इशारा तो नो. 6+1 7 धावा येतील या चेंडूवर. खराब गोलंदाजी सार्थकनं देखील एक नो चेंडू फेकला. यानंतर मिलन सिनारेचं कौतुक केलं होतं पण कौतुक बसलं नाही आणि इथून मात्र नो चेंडूची फेकी पाहायला मिळाली. 2 चेंडूवरती 2 षटकार, एक नो. पहिल्या चेंडूमध्ये लेग बॅचची 1. 2 चेंडूमध्ये धावा खर्च केला गेला 12 आणि येणारे षटक जर आपण पाहिलं महागडे ठरत असताना टोटल 38 धावा धावफल कधी लागल्या गेल्यात हे षटक फेकत असताना. एक खराब गोलंदाजी राहिली या टीमची, परंतु मिलन सिनारेला कमबॅक करावा लागेल कारण एकूण 61 धावांचा पल्ला गाठायचा. 23 धावसंख्येची अद्याप गरज आहे. 10-23 सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे. चला स्पीडअप करा ही विनंती असेल. प्रत्येक खेळाडूनं प्रत्येक संघनायकानं थोडं सहकार्य करा कारण ही स्पर्धा म्हटली की विद्युत प्रवाहामध्ये होणारी स्पर्धा आणि इथे मात्र जनरेटरचा वापर करावा लागतोय. फ्री हिटचा हा चेंडू छत्रक्षण तैनात आहे. एक धाव पूर्ण, दुसऱ्या प्रयत्न नसणारे आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 39 या आकड्यावरती. 39 धावा धावफलकावरती. अद्याप 22 धावसंख्येची गरज आहे. 22 धावा धावफलकावरती. 9 चेंडू 22चं समीकरण आहे. ह्या 3 चेंडूमध्ये एखादा षटकारची अपेक्षा असेल खांदा टीमला तर या 3 चेंडूमध्ये एखादी विकेट मिळवावी लागेल धुंद्रे टीमला किंवा निर्धाव चेंडू जर फेकले तर एक दडपण निर्माण होईल कारण शेवटच्या षटकामध्ये किमान 18 ते 20 धावा राहणं गरजेचं असणार आहे. परंतु खांदा संघ विचार करीत असेल की येणार 3 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु मिलन सिनारे कशा प्रकारे कमबॅक करेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज मार्कवरती. हा चेंडू फुलर लेनचा फेकलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सुंदर क्षेत्ररक्षण. एक सिंगल मिळेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय धावफलकावरती 40 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 8 आणि 20 धावसंख्येची गरज. 8 चेंडू 20 समीकरण मैदानामध्ये. काय दमदार लढत पाहिली. 12 चेंडूमध्ये 37 धावसंख्येची गरज होती. तब्बल या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या गेल्या मिलन सिनारेनं
आणि एक महागडी गोलंदाजी आपल्या टीमसाठी. आता मात्र थोडासा धुंदरे पाड्याचा प्रेक्षक वर्ग थोडा शांत झालाय. जे पहिल्या 3 षटकामध्ये जो जल्लोष आपण पाहिला होता, त्यानंतर या वेळेस मात्र जर आपण एकंदरीत जर पाहिला तर या ठिकाणी थोडंसं शांत झालाय. धावसंख्या 40 धावा धावफलकात लागल्या गेल्यात. 21 धावसंख्येची गरज आहे. 61 धावांचा पल्ला गाठायचे. 21 धावसंख्येची गरज. एक चांगलं बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जो फलंदाज सुनील नाईकच्या बॅट मधून आलेले 2 षटकार आपण पाहिले. नॉन स्ट्राईक इन वरती हा फलंदाज, स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय. उंचावर मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येईल का चेंडूपर्यंत झेल घेण्याचा प्रयत्न राहिला, परंतु 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातील. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव्याने संघ जाऊन पोहोचलाय 42 या आकड्यावरती. 42 धावा धाव फलकावर. या षटकातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. अंतिमचा चेंडूचा खेळ बाकी. 42 धावा धाव फलकावरती लागल्या गेल्यात. 19 धावसंख्येची गरज. 7 चेंडू 19 धावा. सामना कोणी जिंकेल? तिरंगा धुंद्रे की या ठिकाणी प्रिन्स 11 धाकटा कांदा संघ. परंतु महत्वपूर्ण लढत आहे. मैदानाच्या चारही बाजूने प्रेक्षक वर्ग या सामन्याचा आनंद घेत आहेत. मिलन सिनारी गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतोय. हा चेंडू फुलर लेनचा फेकला. डीप लॉंग ऑफला चेंडू जातोय. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्र तैनात फेकी देखील अचूक पाहायला मिळाली आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 43 या आकड्यावरती. येणारे चेंडू असतील 6 आणि 18 धावसंख्येची गरज. साहिल जले हा यंगस्टार खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. 6 चेंडूमध्ये 18 धावा डिफेन्स करायच्या आहेत तिरंगा धुंद्रे टीमला. 6 चेंडूमध्ये 18 धावा जमावाच्या विजयासाठी खांदा टीमला. पण गोलंदाजी मार्कवरती देखील गोलंदाजी आलाय. या ठिकाणी साहिल जले हा गोलंदाज. स्ट्राईक वरती खेळणारी सज्ज असेल सुनील नाईक. नॉन स्ट्राईक वरती जितेंद्र घरत जो सलामीला आलेला फलंदाज आपण पाहिला. चांगली फलंदाजी दिली. 1 चेंडू डॉट केला त्यानंतर 10 धाव्यांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलंय. हा चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना फेकी मात्र सुंदर राहिली. चेंडू गॅदर देखील करण्यात आला परंतु बॅकअप नव्हतं त्या ठिकाणी गोलंदाजाला. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. 17 धावसंख्येची गरज आहे. 5-17 17चा खतरा कोणाला असेल? फलंदाजी करणाऱ्या संघाला की गोलंदाजी करणाऱ्या संघाला? एक चांगली लढत मैदानामध्ये तुम्ही पाहताय. आज अगदी वेळेवरती सामने सुरू झाले आणि त्यानंतर वेळेवरती स्पर्धा या ठिकाणी सुरू होत असताना पाहायला मिळतोय. एक चांगला क्रिकेट पाहायला मिळालाय. 5-17चं समीकरण. सामना कोण जिंकेल? अगदी प्रेक्षक वर्गाला उत्सुकता लागली या सामन्याची. कारण महत्त्वपूर्ण लढत मैदानामध्ये डू ऑर डायचा हा सामना मैदानामध्ये पाहायला मिळतोय आणि या स्पर्धेमध्ये कोणता संघ विजय संपादन करेल? आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला परंतु चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडूची सांगता. येणारे चेंडू असतील 4 आणि 17 धावसंख्येची गरज. 4-17चं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतंय. हा चेंडू खूप निर्णायक असेल साहिल जलेचा. कारण पहिल्या चेंडूमध्ये सिंगल आली त्यानंतर आला डॉट. येणारे चेंडू 4 आणि 17 धावसंख्येची गरज. या चेंडूवरती जर सिंगल आली तर सामना तिरंगा धुंद्रे संघाच्या बाजूने झुकेल. या चेंडूवरती चौकार किंवा षटकार आला तर सामना पुन्हा एकदा प्रिन्स 11 धाकटा खांदा संघाच्या बाजूने झुकेल. परंतु हा चेंडू निर्णायक असणार आहे साहिल जलेचा. वेगवान चेंडू पाहायला मिळाला. काय गोलंदाजी! प्रसन्नाच्या पावलावरती पाऊल ठेवणारी गोलंदाजी आपण पाहिली. वेगावरती स्वार होणं ही ज्याची ओळख राहिली तो गोलंदाज साहिल जले. काय भन्नाट वेगानं गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. 3 चेंडू 17 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग म्हणजे 3 चेंडूमध्ये 3 षटकार लगवावे लागतील.
सामना जिंकण्यासाठी प्रिन्स 11 धाकटा कांदा संघाला. आणि एकंदरीत जर आपण पाहिला हा चेंडू निर्णायक. हा चेंडू खोलवर टप्प्याचा फेकला गेला. मिड विकेटला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव मिळेल आणि सामन्यामध्ये एकंदरीत जर पाहिला तिरंगा धुंद्रे टीमचा आपण पक्कड मजबूत करत असताना 2-16. एक चेंडूमध्ये 11 धावा होताना मी पाहिल्यात. एक चेंडूमध्ये 9 धावा होताना पाहिल्यात. एक चेंडूमध्ये 6 धावा होताना पाहिल्यात आणि एक चेंडूमध्ये 1 धाव डिफेन्स होताना देखील पाहिले. हा आहे क्रिकेट. 2-16चं समीकरण मैदानामध्ये. तर चला पुढील लढत आपल्याला पाहायला उसरली संघाचा तुमचा जो काही निर्णय असेल तो निर्णय घेऊन तुम्ही त्वरित मैदानामध्ये उतरा. अगदी कोणासाठी तुम्ही थांबू नका. कारण या ठिकाणी विजयावरती शिक्का मोर्त करण्याच्या दिशेने वाटचाल करतोय या ठिकाणी तिरंगा धुंद्रे संघ. PR भाई यांचा जल्लोष तुम्ही पाहताय. तिरंगा धुंद्रे संघ कारण विजयाच्या समीप पोहोचलाय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू आणि सामना जिंकलाय या ठिकाणी.